जालना जिल्ह्यामध्ये काल आणि आज वादळी वाऱ्यासह गारपिटाने कहर केला आहे। शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर शेजू यांनी जिल्हा प्रशासनाकडे केला आहे। या वादळी वाऱ्याने व गारपिटाने शेतातील द्राक्षांच्या बागा, आंबा, चिक्कू यासह इतर फळबागांचे आणि शेतकऱ्यांच्या शेतीतील भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। महाराष्ट्र वाहिनी न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं या गारपिटीने आणि वादळाने कधी नव्हे असं भरून न येणारं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे। हे शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे। या संकटामुळे संपूर्ण शेतकऱ्याचं मनोधैर्य खचलेलं आहे। अशा वातावरणामध्ये प्रशासनाने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देण्याच्या दृष्टीने आणि त्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे।